ना तिने कोणते छोटे कपडे घातले होते ना कोणत्या क्लबला गेलेली होती। तिने साधा सलवार सूट घातला होता आणि एका शाळेतील टीचर होती। तरी तिचा रेप करण्यात आला, तिचा गळा कापला आणि तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकण्यात आलं। ज्यावेळी तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली त्यावेळेस पोलीस म्हटले की तुमची मुलगी कोणत्या मुलासोबत पळून गेली असेल किंवा कोणत्या मित्रमैत्रिणीसोबत फिरायला गेली असेल। तर विचार करा त्यावेळी तिच्या वडिलांना काय वाटलं असेल। तर 11 ऑगस्टला ही घटना हरियाणामध्ये घडली। 19 वर्षाची मनीषा नावाची मुलगी एका शाळेमध्ये टीचर होती। 11 ऑगस्टला दुपारी तिनं शाळेचं सर्व काम आवरलं आणि BSc नर्सिंगच्या ऍडमिशनसाठी ती शेजारी असलेल्या कॉलेजमध्ये गेली आणि ती तिथेच गायब झाली। ज्यावेळी तिच्या वडिलांनी खूप कॉल केले आणि तिचा मोबाईल बंद होता त्यावेळी त्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि उलट पोलिस म्हटले की ती कोणत्या मुलासोबत फिरायला गेली असेल किंवा मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेली असेल। 2 दिवसानंतर म्हणजे 13 ऑगस्टला एका शेतामध्ये तिची बॉडी सापडली। तिचा गळा कापलेला होता, तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकलेलं होतं, डोक्याला खूप मारहाण केलेली होती। तर विचार करा तिच्या वडिलांना असं पाहून काय वाटलं असेल। तिचे वडील म्हटले जोपर्यंत तुम्ही गुन्हेगार पकडत नाही तोपर्यंत मृत्यूदेह मला नको, तुम्ही आधी गुन्हेगार शोधा। दरवर्षी भारतामध्ये अशा खूप घटना घडतात, खूप लोक यावर आवाजही उठवतात, खूप मोर्चा पण निघतात, खूप लोक गोंधळही करतात, पण शेवटी काय होतं हा मुद्दा दबला जातो। तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ही माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा।